हे बघा द्या 10,000च्या कॅपिटलला लईत लई तुम्ही 2,00,000, 3,00,000, 5,00,000 पर्यंतच घेऊन जाऊ शकताय. पण याच्यात तुम्हाला हाय लेव्हलचा डिसिप्लिन लागतो आणि हा डिसिप्लिन सहजासहजी कोणामध्ये येत नाही. पण याच्या विरुद्ध जर तुमच्याकडे कॅपिटल मोठा असेल तर तुम्हाला तिथे डिसिप्लिन थोडासा कमी असला तरी पण प्रॉब्लेम येत नाही. मग स्मॉल कॅपिटल ग्रो करायला 100% येतं मित्रांनो, पण तिथं डिसिप्लिनची खूप खूप म्हणजे एकदम हाय लेव्हलची गरज पडते आणि तिथं रिस्क खूप मोठी असते. ठीक आहे, परंतु जर तुमच्याकडे कॅपिटल मोठं असेल तर तिथं रिस्क ऑटोमॅटिकली कमी होऊन जाते आणि तुमचा प्रॉफिट पण मोठा होऊन जातो. त्यामुळे मोठं कॅपिटल मोठं करायला प्रॉब्लेम येत नाही, पण छोटं कॅपिटल मोठं करायला 100% प्रॉब्लेम येतो. माइंडसेट हलतो, सायकॉलॉजी हलते, रिस्क रिवॉर्ड सुद्धा फॉलो होत नाही. आणि या एकमेव रिझनमुळे आपल्या इंडियामध्ये किंवा सगळीकडेच ऑल ओव्हर 90 ते 95% लोक लॉसमध्ये आहेत. ओके, त्यामुळे खरंच मित्रांनो कॅपिटल मॅटर करतं. शिकण्याच्या स्टेजमध्ये 5,000-10,000 रुपयाने तुम्ही शिकताय, 20,000 रुपयाने शिकताय, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. परंतु जेव्हा तुम्ही ॲक्चुअल ट्रेडिंग करायला बसाल तेव्हा ॲटलीस्ट बाई 50,000, 1,00,000 रुपये अशा पद्धतीचे कॅपिटल असतील, तरच तुम्ही थोडंफार चांगले प्रॉफिट रिटर्न जनरेट करू शकता. रिस्क थोडी ठेवून, डिसिप्लिन वापरून, ठीक आहे.